उपवासाचे दिवस आहेत तरीही चाट खावीशी वाटते ना, तर चला तुमच्यासाठी स्पेशली घेऊन आलेली रताळ्याची चाट. यासाठी रताळे घ्यायचे मोठे साईजचे आणि या प्रकारे स्वच्छ करून काप बनवून घ्यायचे. नॉनस्टिक तव्यावर किंवा पॅनवर किंवा नसेल तर नॉर्मल तव्यावर थोडासा तेलाचा हात लावून त्यावर या प्रकारे काप भाजून घ्यायचे आहे. यामुळे का होतं ना, हे वेट लॉसलाही चालतं. त्यावर आपल्याला आता हिरवी चटणी म्हणजे कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीची चटणी घ्यायची, ती या प्रकारे लावायची. दही लावायचं. नंतर यावर आपल्याला टाकायची आहे चिंचेची गोड चटणी. पुन्हा त्यावर आपल्याला सजवायसाठी डाळिंबाचे दाणे, बघा खूप सुंदर दिसते. नंतर जिरे पावडर, उपवासाला चालणारे मीठ, लाल मिरची पावडर टाकायची आणि भाजलेले शेंगदाणे घ्यायचे. त्यामुळे याचं प्रोटीन वाढतं आणि चवीलाही खूप छान लागतं. बनवा आणि शेअर करा तुमच्या मैत्रिणींना. इतकी चविष्ट ही चाट आहे.